तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण सर्वात टॉपची डिझाईन प्रोव्हाइड करतो म्हणजे वसुबारसवर मित्रांनो. ठीक आहे, तर दिवाळीच्या संपूर्ण डिझाईन आपल्या चॅनल नक्कीच येत आहे मित्रांनो. बाकी मागत आपण 2 ट्युटोरियल अपलोड केले ते फटाका स्टॉलवर, तर दोन्ही ट्युटोरियल एकदम भारी झाले मित्रांनो. ते बघितलं नसेल नक्की तुम्ही बघून घ्या. स्टॉलवर आपण नक्कीच ते बनवले ट्युटोरियल. बाकी जर अजून पाहिजे वगैरे असेल तर नक्की मला DM करा, कमेंट करा. ठीक आहे, मी नक्की त्यावरही ट्युटोरियल आणणार. पण फायनली आपण जे आज घेऊन आले मित्रांनो वसुबारसची डिझाईन, तर ही PLD प्लस PLP तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड केली. मोबाईल युजरसाठी PLP नक्कीच प्रोव्हाइड केली. बाकी याची एक जिप फाईल क्रिएट केली. जिप फाईलला 6 अंकी पासवर्ड टाकला. 3 स्टेपमध्ये आपला पासवर्ड आहे. फक्त त्यामुळे शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर अशी नक्कीच आपली अशी डिझाईन आहे. तर फायनली येतो बघा मी फोटोशॉपमध्ये. तर अशाने आपण घेतलंय फोटोशॉप ओपन करून. तर फोटोशॉप ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपण जी डिझाईन प्रोव्हाइड केली तुम्हाला. ठीक आहे, आता संपूर्ण याबद्दल गोष्टी जर बघायला गेला तर कोणत्या गोष्टी आपण कुठून यूज केला नक्कीच तुम्हाला संपूर्ण दाखवतो. बाकी लेअर पॅटर्न संपूर्ण ते इथं हाईड करून घेतो. तर आता इथं आपण या गोष्टी संपूर्ण त्या हाईड करून घेतोय. ठीक आहे, आता भावांना बघू शकता. तर नॉर्मली आपण जी साईज क्रिएट केली ती, तर इथे इमेज मध्ये येतो, इमेज साईज मध्ये जातो. तर इथं आपण जी साईज क्रिएट केली ती इथं बघू शकता इंचेस मध्ये साईज घेतली होती आपण 8x10 मध्ये. ठीक आहे, तर वरती 8 टाकलंय, हाईटला 10 ठेवलंय. बाकी इंचेस मध्ये केलं, रेझोल्युशन 200 ठेवलंय. तुम्हाला वाटलं तर रेझोल्युशन 300 करा, तो काय विषय नाही. ठीक आहे, पण नॉर्मल तुम्हाला PID मध्ये 300 उपलब्ध करून देतोय. ठीक आहे, तो काय विषय नाही. बाकी आता भरपूर जणांचा प्रश्न असा राहतो का आमच्या PC मध्ये जास्त रेझोल्युशन घेतल्यावर फोटोशॉप हँग होते. ठीक आहे, आता तुम्हाला भावना त्यावर एक ट्युटोरियल नक्कीच आणणार आहे मी. थोडा बेसिक गोष्टी सेटिंग बद्दल काही गोष्टी आपल्याला सांगायला आपल्या जवळ आता एवढा वेळ नाही, व्हिडिओ आपला लॉंग होऊन जाईल. ठीक आहे, पण त्यावर मी नक्कीच ट्युटोरियल आणणार. नक्की मला कमेंट करा, त्यावर मी ट्युटोरियल नक्कीच घेऊन येतोय. पण जसं की बघायला गेलं तर नॉर्मल 300 रेझोल्युशन ठेवा. पण जेणेकरून जर तुम्हाला डिझाईन प्रिंट वगैरे मारायची असेल तर तिचे एक बेनिफिट होतोय आपल्याला. तर तुम्हाला प्रिंटिंगच्या काही बद्दल त्या गोष्टी मी सांगतच राहतो. ठीक आहे, लास्टला पण सांगत राहतो प्रत्येक ट्युटोरियलच्या. ठीक आहे, तर त्यामुळे शेवटपर्यंत बघत चला. तर अशाने आपण जी साईज क्रिएट केली ती 10x8 मध्ये केली ती. नॉर्मली आपण इथं कलर फिल मारला होता. आता हा कलर फिल घेतलाय आपण इथून घेतलंय, सॉलिड कलर मारलाय. ठीक आहे, या फोटोशॉप वाल्या संपूर्ण त्या गोष्टी माहित राहत्या. ठीक आहे, पण ज्यांना कोणा माहित नाही त्यांना सांगण्याचा एक प्रयत्न करतोय. आपण सॉलिड कलर हा नॉर्मल यूज केलाय, पण शक्यतो सॉलिड कलर यूज करायचा प्रॉपर आपण जो फायदा उचलतो मित्रांनो ते संपूर्ण त्या पिंटरेस्टवरून. ठीक आहे, जर तुम्हाला उदाहरणार्थ सिनेमॅटिकचे जर सुद्धा कलर तुम्हाला नाही उमजले तर तुम्ही डायरेक्ट पिंटरेस्टला जाऊन नक्कीच सर्च करा का सिनेमॅटिक प्रेसेट, किंवा इथं टूल्स वगैरे नक्कीच सर्च करा. नक्कीच तुम्हाला त्यावर एकदम प्रॉपर असे सिनेमॅटिकचे कलर बघायला भेटतील पिंटरेस्टवर. ठीक आहे, त्यामुळे हा एक फायदा आहे तुम्हाला. बाकी आपण आता हे पिंटरेस्टवरून आपण हे घराचा जे आपण जो फोटो मिळतात नॅचरल, ठीक आहे, तर त्या टाइप मध्ये आपण तो उचलला पिंटरेस्टवरून. बाकी खाली आपण असा सॅटिन टाईप कलर मारलाय जेणेकरून आपल्याला त्यावर एक संपूर्ण वरतून एक गाईचा फोटो अपलोड करायचा त्या टाइप मध्ये. ठीक आहे, बघू शकता आपण हा जो फोटो आहे आता संपूर्ण रेक्टँगल वगैरे आपण ऍड करून घेतो. ठीक आहे, या टाइप मध्ये. बाकी 2 आपण नाव ऍड केले, वसुबारस हा मंगल ते क्विट्स वगैरे. ठीक आहे, तर त्याला जो फॉन्ट आपण यूज केलाय तो पॉपिनचा फॉन्ट आहे. आता हे जर तुमच्या फॉन्ट नसतील पॉपिन्स तर नॉर्मली गुगलला जाऊन गुगल फॉन्ट हा सर्च करा. ठीक आहे, तर इथं तुम्हाला दाखवतो मी या टाइप मध्ये सर्च करायचं तुम्हाला. ठीक आहे, तर अशामध्ये जर गेले तर इथं नॉर्मल तुम्हाला गुगल फॉन्ट असं सर्च करायचं भावानो. तर 1 नंबर इथं बघू शकता, इथं सुद्धा तुम्हाला जे प्रॉपर असे फॉन्ट चालते नॉर्मली ते सहजासहजी इथं तुम्हाला दिसून जातील. 1 नंबरला पॉपिन्स वाला फॉन्ट आहे त्याला सिलेक्ट करा आणि इथं गेट फॉन्ट क्लिक करायचं भावानो. संपूर्ण जेवढे फॉन्ट आहे, एक्स्ट्रा बोल्ड झालं, लाईट बोल्ड झालं किंवा रेग्युलर म्हणा, तर या टाइप मध्ये संपूर्ण जे पॉपिनचे फॉन्ट आहे तर संपूर्ण तुम्हाला ते बघायला भेटते इथं. जर वाटलं तुम्हाला तो फॉन्ट कसा दिसतो, ठीक आहे, तर इथं फॉन्ट सुद्धा येऊन तुम्ही इथं नक्की टाईप करू शकता. ठीक आहे, तर या टाईप मध्ये नक्कीच करा. अशा पद्धतीने इथून तुम्ही जे फॉन्ट घेऊ शकता तो काही विषय नाही. ठीक आहे, अशा बॅक येतो मी फोटोशॉप मध्ये जातोय. तर असे जे पॉपीस फॉन्ट आपण यूज केली. ठीक आहे, आणि त्यावर आपण असे संपूर्ण तिथं आता गाईचा फोटो घेऊन टाकलाय. बाकी इथं संपूर्ण त्या पॅनल तो ऑन करून घेतोय. ठीक आहे, या टाईप मध्ये अशा पद्धतीने. ठीक आहे, आता हे जे पानं वगैरे भावने संपूर्ण ते आपण एडिट क्वालिटी बनवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कोणी देणार नाही. आपण जे मटेरियल येतं संपूर्ण त्या टॉपचं राहतं, संपूर्ण फोटोशॉपच क्रिएट करतोय. ठीक आहे,
तर अशी संपूर्ण डिझाईन होती. आता लास्टला बघू शकता आपण हा कर्वच मारलाय. प्रत्येक डिझाईनला मारत चालला जेणेकरून डिझाईन आपली उठून किंवा ऍक्टिव्ह दिसते. ठीक आहे, हे कर्व मारल्यानंतर हा जो मारला आपण इथं यायचं, इथं लेवल्स कर्व संपूर्ण ते ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतंय. ठीक आहे, जर तुमच्या जवळ हे पॅनल ओपन नसले तर इथे विंडोज मध्ये येऊन तुम्ही याच्या साहाय्याने नक्की ते पॅनल ओपन करू शकताय. ठीक आहे, असे म्हणजे नक्कीच ओपन करा. बाकी नक्की टोटल डिगाचा प्रेम आहे भावांनो. जर काय अडचणी वगैरे आल्या मला नक्की इंस्टाग्रामला डीएम करा, कमेंट करा मला युट्यूबला, नक्की त्यावर मी टॉपची टोटल नक्कीच घेऊन येणार. ठीक आहे, तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.